काल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोगकरांची भेट घेतली, ग्रामस्थांशी चर्चा केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि आपण देखील मस्साजोग ग्रामस्थांसोबत 25 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग आंदोलनाला बसणार अशी घोषणा केली। त्या पाठोपाठ आज आमदार सुरेश धस यांनी देखील मस्साजोगकरांची भेट घेतली। इतकंच नव्हे तर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि मस्साजोग ग्रामस्थांचे जे काही त्या संदर्भात जी काही मागण्या होत्या किंवा ज्या काही भूमिका होत्या त्या मागण्या धसास लावण्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करू अशी त्यांना ग्वाही देखील दिली। याच वेळी मस्साजोग ग्रामस्थांनी सुरेश धस यांच्या कानावर काही गोष्टी घातल्या, त्या गोष्टी आतापर्यंत तपासात आलेल्या नाहीत किंवा 2 महिने उलटून गेले, अगदी आता तर 73 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात, तरी देखील बीड पोलीस प्रशासन किंवा त्या ठिकाणी जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत ते कसं अजूनही मनमानी कारभार करतायत याचं त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं। आणि त्यातलंच एक उदाहरण अत्यंत महत्त्वाचं ज्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांच्या त्या तपासाच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचं आहे, या हत्या प्रकरणाशी निगडित ते आहे, म्हणून मी आजचा लाईव्ह करणार आहे, ज्याचं नावच आहे की पीआय प्रशांत महाजन केज पोलीस ठाण्यात कॉम्प्युटरवर बसून काय करतो। बीड हेडक्वार्टरला यांची बदली झालेली आहे पण दिसतात मात्र हे केज पोलीस ठाण्यात। मूळ मुद्दा असा की आज सुरेश धस यांनी मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो समोर आला तो म्हणजे प्रशांत महाजन। आता प्रशांत महाजन कोण या संदर्भात पहिल्यांदा आपण समजून घ्यायला हवं। प्रशांत महाजन हे केज पोलीस ठाण्यात पीआय होते। आपल्याला आठवत असेल की 9 तारखेला म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवशी प्रशांत महाजन त्या ठिकाणी पीआय म्हणून कामास होते। त्यावेळी त्यांनीच जेव्हा विष्णू चाटे यांच्याशी संपर्कात आहोत असा बनाव केला आणि अगदी 10-15 मिनिटात संतोष देशमुख तुमच्या घरी पोहोचतील असं पोलीस ठाण्यात असलेल्या धनंजय देशमुख आणि इतर सहकाऱ्यांना त्यांच्या सांगितलं। त्याच वेळी धनंजय देशमुखांनी या पीआय प्रशांत महाजनांवर विश्वास ठेवला। आपल्याला आठवत आहे की विष्णू चाटे आणि धनंजय देशमुख यांच्या 36 कॉल झाले, 35 कॉल धनंजय देशमुखांनी चाटेला केले, तर विष्णू चाटेनं एक 36वा शेवटचा कॉल केला, त्यात सांगितलं की आता तुमचा माणूस इथे इथे आहे आणि ती डेड बॉडी। थोडक्यात काय तर 35 फोन ज्यावेळी धनंजय देशमुख पोलीस ठाण्यात बसूनच करत होता त्यावेळी पीआय प्रशांत महाजन त्यांना चुकीच्या डायरेक्शन्स दाखवत होता। शिवाय विष्णू चाटेशी आपण संपर्कात आहोत, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, आपला माणूस बरोबर घरी येईल असं धनंजय देशमुखांना सांगत होता, भासवत होता। त्यावेळी धनंजय देशमुखांनी अगदी घरी त्यांच्या आईला फोन करून देखील विचारलं होतं का दादा आला का म्हणून। तिकडून आई धनंजय देशमुखाला फोन करत होती, अरे दादा अजून आलेला नाहीये म्हणून। या सगळ्या दरम्यान चुकीच्या डायरेक्शन्स याच प्रशांत महाजननी दाखवल्या। शिवाय हाच तो प्रशांत महाजन ज्याला मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली होती। कारण काय तर अगदी टोल नाक्यापर्यंत हा गाडी घेऊन गेला, त्याला डेड बॉडी कुठे आहे याचा शोधण्याचा प्रयत्न केला। मुळात प्रशांत महाजन आणि विष्णू चाटेचा संपर्क होताच, मग हा संपर्क असताना देखील विष्णू चाटे प्रशांत महाजन हे दोघं संपर्कात आहेत पण योग्य माहिती धनंजय देशमुख किंवा इतर सहकाऱ्यांना पोहोचवत नव्हते आणि तिकडे आरोपी या केज पोलीस स्टेशनच्याच 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये संतोष देशमुखाचं अपहरण करून त्याला फिरवत होते, पण धनंजय देशमुखाला मात्र हे सांगत नव्हते की नेमका संतोष देशमुखांचा पत्ता कुठे आहे। त्यामुळे प्रशांत महाजनांवर पहिला रोख जातो। नंतर तर अत्यंत महत्त्वाच्या आतापर्यंतच्या ज्या काही घटना घडामोडी घडल्या त्यात एक माहिती अत्यंत महत्त्वाची समोर आलेली आहे की याच प्रशांत महाजनला भले तिथून ट्रान्सफर केला असेल, आता या प्रशांत महाजनचं बसण्याचं ठिकाण काय तर बीडचं हेडक्वार्टर, बीड पोलीस ठाणा हेडक्वार्टर, पण हा प्रशांत महाजन आता केज पोलीस ठाण्यात येतो आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर बसतो आणि काय काड्या करतो हे कळत नाहीये
असा सवाल मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलाय आणि थेट त्यांनी सुरेश धस यांच्या कानावर घातलेला आहे। एकतर प्रशांत महाजन आणि त्याच्यासोबत निलंबित झालेला राजेश पाटील या दोघांना सहआरोपी करा अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेली असतानाच मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून एक वेगळाच खुलासा आता या ठिकाणी समोर आलेला आहे। हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की या खुलास्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जो माणूस आहे हा मुळात बसतो बीड हेडक्वार्टरला पण दिसतो कुठं केज पोलीस ठाण्यात, त्या ठिकाणी तो येतो आणि कॉम्प्युटरवर बसतो। आता मस्साजोग ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की बीड हेडक्वार्टरला तुझी बदली झालेली असताना तू केज पोलीस ठाण्यात काय येतो, ज्या पोलीस ठाण्यातून तुझं ऑलरेडी ट्रान्सफर झालेली आहे, तुझ्यावर ऑलरेडी संशय आहे। कारण की त्या दिवशी फिर्याद नोंदवताना सुद्धा प्रशांत महाजननी आगळीक केली, फिर्याद लवकर नोंदवून घेतली नाही। त्याच्यासोबतचे जे काही बाकीचे पोलीस कर्मचारी अधिकारी होते त्यांना देखील त्यांनी फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला। इतकंच नव्हे तर या प्रशांत महाजन सोबत काही टोळकं देखील त्या ठिकाणी केज पोलीस ठाण्यात येतं, मग त्यामध्ये तो निलंबित राजेश पाटील आणि बाकीची काही गँग त्या ठिकाणी असते। मस्साजोग ग्रामस्थांनी भीती व्यक्त केलेली आहे की प्रशांत महाजन कॉम्प्युटरवर बसून काय करतो, तो याचाच अर्थ आधीचा जो डाटा आहे तो डाटा डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय का, त्या डाट्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करतोय का, किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय का। आणि केज पोलीस स्टेशनला जे आता नवीन पीआय आलेले आहेत वैभव पाटील, त्यांना देखील ग्रामस्थांनी या संदर्भात विचारल्यानंतर ते असं म्हणतायत की त्यांना ग्रामस्थांनी म्हटलं की तुमची आणि त्यांची इक्विव्हॅलंट पोस्ट आहे, तुम्ही त्यांना असं म्हणा की तुम्ही इथं काय येताय, तर ते म्हणतात मी कसं बोलायचं, माझी आणि त्यांची इक्विव्हॅलंट पोस्ट आहे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर एसपींकडे तक्रार करा। आता प्रश्न हाच उरतोय की एसपींकडे जर तक्रार करायची म्हटलं तर मुळातच मस्साजोगचे ग्रामस्थ आधीच त्या केज पोलीस ठाण्यापासून वैतागलेले आहेत। त्यांनी तर स्पष्ट म्हटलंय की बीड मधलं सर्वच्या सर्व पोलीस दल बदलून टाका, अगदी काय बोटावर मोजण्या इतकी जी माणसं आहेत ती खरंच मनापासून काम करतायत, ते पोलीस कर्मचारी असो किंवा अधिकारी, पण बाकीचे सगळे अत्यंत या वाल्मिकरण त्याच्या गँगचे त्या आकाशी संबंधित आहेत आणि सगळं काही आतापर्यंत त्यांनी वाट लावलेली आहे। मुळातच मस्साजोग ग्रामस्थांनी हा थेट आरोप केलेला आहे की हा पीआय प्रशांत महाजन या ठिकाणी काय करतो। याच पीआय प्रशांत महाजनांविषयी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 307 हे जे कलम होतं, या 307 कलम म्हणजे बापू आंधळे हत्या प्रकरणात ज्या आरोपींवर लागलेला आहे त्यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव वाल्मिक अण्णा असं लिहिण्यात आलं। शेवटी चार्जशीट दाखल झाल्याच्या दरम्यान अंजली दमानी यांनी त्यांना फोन करून विचारलं होतं, त्यावेळी पोलीस स्टेशन कडून माहिती अशी आली होती की मुळातच वाल्मिक अण्णा याच्याविषयी काहीच पुरावे सापडलेले नाहीत म्हणून चार्जशीट मधनं त्यांचं नाव वगळण्यात आलं। आता प्रश्न हाच उरतो की हा प्रशांत महाजन या हक्काचा माणूस आहे का, वाल्मिक कराडचा माणूस आहे का, कारण आतापर्यंत या प्रशांत महाजनवर काही कारवाई झालेली नाहीये। मुख्यमंत्र्यांकडून देखील त्याला क्लीन चिट दिली गेली की त्यावेळी डेड बॉडी शोधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले किंवा संतोष देशमुख यांचा पत्ता शोधून काढण्यासाठी प्रयत्न केले, पण आता अख्ख्या मस्साजोग ग्रामस्थांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या प्रशांत महाजनला सगळं काही माहिती आहे। 9 तारखेला हे सगळं त्याला माहित होतं, शिवाय 6 तारखेला 6 डिसेंबरला जे अशोक सोनावणे यांना मारहाण झाली ते देखील याला माहित होतं, त्यावेळी तेच स्वतः होते। एवढं सगळं असताना प्रशांत महाजनला का पाठीशी घातलं जातंय, तो बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे बीड हेडक्वार्टर वरून केज पोलीस ठाण्यात येतो काय, तिथल्या कॉम्प्युटरवर बसतो काय, काही 4-5 टाळकी टोळकी घेऊन बसतो, त्या राजेश पाटलाचा आणि त्याचा काय संबंध आहे, तो देखील त्या ठिकाणी त्याच्यासोबत काय येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मस्साजोग ग्रामस्थांनी विचारलेली आहेत। आता सुरेश धस यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे कोण असतील या सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे। उद्या सुरेश धस नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत किंवा जर उद्याची वेळ मिळाली नाही तर सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन हे प्रकरण धसास लावणार आहे। 6 ते 7 मागण्या सुरेश धस यांच्या समोर या ग्रामस्थांनी केल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 25 तारखेला दिलेल्या अल्टिमेटम प्रमाणे कोणत्याही परिस्थितीत उपोषण म्हणजेच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता प्रश्न हाच आहे की हा जो पीआय महाजन आहे हा या ठिकाणी येतोच कसा, केज पोलीस ठाण्यात कॉम्प्युटरवर बसतोच कसा, बसून काय करतो, तिथले पोलीस अधिकारी त्याला का बोलत नाहीत, एसपींकडून किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला का डाफरलं जात नाही,
तिथले DYSP काय करतायत, शिवाय ऍडिशनल SP ज्या आहेत तिथे चेतना तिडके या देखील काय करतात, या ऍडिशनल SP चेतना तिडके यांच्याविषयी देखील धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी 9 तारखेला विष्णू चाटेला माझ्या समोर तुम्ही फोन करा असं मी म्हणत होतो, तरी देखील चेतना तिडके यांनी विष्णू चाटेला फोन केला नाही। याचाच अर्थ या सगळ्यांना हे माहिती आहे की विष्णू चाटे याच्यातला मुख्य आरोपी आहे, ज्यानं या सगळ्यांकडून एक स्वतः कटकारस्थान रचून या आरोपींना या संतोष देशमुखांचं पलायन करण्यास लावलं, अपहरण करायला लावलं आणि त्यांची नंतर हत्या करण्यात आली। मग विष्णू चाटे माझ्याशी कॉन्टॅक्ट करतोय, म्हणजे धनंजय देशमुख म्हणत होते विष्णू चाटे जर PI प्रशांत महाजनची संपर्कात होते तर चेतना तिडकेंनी हे प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत। त्या डायरेक्ट उगवल्या त्या 36 तारखेला, 36 दिवसांनी जेव्हा मी टाकीवर चढून मस्साजोगच्या वेळी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होतो। त्यामुळे धनंजय देशमुखांनी या चेतना तिडके यांना देखील येथून बदला अशी मागणी केलेली आहे। शिवाय आता जे DYSP आहेत, जे केस पोलीस स्टेशन ज्यांच्या अंतर्गत येतं, त्यांची देखील या ठिकाणाहून बदली करण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे। आता ग्रामस्थांनी फार मोठे यावेळी खुलासे केलेले आहेत। हे खुलासे अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे खुलासे आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत। मुळातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात फरारी असलेला आरोपी कृष्णा आंधळे। या कृष्णा आंधळेचं काय झालं, आज इतके दिवस झाले तरी या कृष्णा आंधळे फरार कसा। दरम्यानच्या काळात याच कृष्णा आंधळेच्या प्रॉपर्टीला सील करण्याचं कोर्टानं आदेश दिल्यानंतर त्याची प्रॉपर्टी सील करण्यात आली, सीज करण्यात आली। पण या कृष्णा आंधळेकडे काय काय आहे हे सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय। या कृष्णा आंधळेकडे ट्रक, ट्रॅक्टर, मोटारसायकली, पिकअप, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स आणि घर मात्र्याचं 5 पत्र्याचं हे असं कसं काय। या कृष्णा आंधळेला देखील या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणे सगळ्यात जास्त माहिती आहे आणि या कृष्णा आंधळेला आतापर्यंत लपवण्यात पोलिसांचाच हात आहे। पोलीसच या सगळ्या आरोपींचे मित्र आहेत असं धनंजय देशमुख म्हणाले। धनंजय देशमुखांच्या मते हे सगळे जे पोलीस आहेत हे या आरोपींना ओळखत होते आणि आरोपी देखील पोलिसांना ओळखत होते, एकमेकांचे हे मित्र आहेत। त्यांनी 6 तारखेचा मुद्दा उपस्थित केला जो राजेश पाटलांबद्दल होता, जे आता निलंबित आहेत। हा राजेश पाटील आपल्याला आठवत असेल 29 नोव्हेंबरला CCTV फुटेज जे केज पोलीस ठाण्याच्या केज मधील या विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारील दुकानातलं होतं। या वाल्मिक कराड गँग सोबत तो राजेश पाटील देखील आपल्याला दिसून आला होता। नंतर हाच राजेश पाटील 8 डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी केज मधील एका हॉटेलमध्ये सुदर्शन घुले सोबत चहा पिताना आपल्याला दिसून आला होता। हा राजेश पाटील 6 तारखेला म्हणजेच 6 डिसेंबरला अशोक सोनवणे या वॉचमनला मारहाण झाली होती त्यावेळी उपस्थित होता। पण या राजेश पाटलानं अशोक सोनवणेंची अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली नाही। जर त्याच वेळी त्यांनी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती तर हे सगळे आरोपी आज गजाआड असते आणि पुढे हे प्रकरण घडलं नसतं असं थेट त्यांनी म्हटले। त्यामुळे प्रशांत महाजन जे आता बीड हेडक्वार्टरला आहेत पण दिसतायत कॉम्प्युटरवर बसलेले केज पोलीस ठाण्यात, आणि राजेश पाटील जो निलंबितच आहे आणि वेगवेगळ्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये दिसतोय, ज्या राजेश पाटलाशी धनंजय देशमुखांची देखील मैत्रीपूर्ण संबंध होते असं देखील मस्साजो ग्रामस्थांनी त्यांच्या घरच्यांनी सांगितलं होतं। त्यानंच मित्राचा घात केला। या राजेश पाटलाला आणि या प्रशांत महाजनला कोणत्याही परिस्थितीत सह आरोपी केलं जावं अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। आता आणखी महत्वाचा मुद्दा यामध्ये सगळ्यात जे काही आणखी जे म्हटलेले आहेत ते म्हणजे वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस। यामध्ये कोण कोण आहे, रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फळ, हेड कॉन्स्टेबल दत्ता बिकड, या सगळ्यांचे सियाड काढा, या सगळ्यांना सह आरोपी करून त्यांची चौकशी करा अशी देखील मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेली आहे, धनंजय देशमुखांनी केलेली आहे। कारण वाशी येथून आरोपींना पळवून लावण्यामध्ये या सगळ्या पोलिसांचा हातभार आहे। या सगळ्यांचे एकमेकांशी कॉन्टॅक्ट होते असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक महत्वाचा मुद्दा जो यामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे कुणाकुणाला या पोलिसांव्यतिरिक्त सहआरोपी करावं लागेल असं धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलंय। त्यामधली जी नावं आहेत ती नावं देखील महत्वाची आहेत। त्यामध्ये एक तर बालाजी तांदळे, दुसरा संजय केदार ज्याला महाराज म्हटलं जातं, सारंग आंधळे, आंधळेवाडीचा,
यांची देखील चौकशी करा, यांना सहआरोपी करा. आजच बालाजी तांदळे हा देखील मीडिया समोर आलेला आहे, कोरेगावचा माजी सरपंच. आता बालाजी तांदळे विषयी बरीचशी माहिती आज आपल्याकडे आलेली आहे. या बालाजी तांदळेचं एक वैशिष्ट्य काय आहे बघा. मुळातच 6 डिसेंबरला ज्या अशोक सोनावणे या वॉचमनला मारहाण झाली होती, त्याची अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायची होती, त्यावेळी आरोपी कोण होते, ज्याला अशोक सोनवणेला मारणारे सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक गुले, जयराम चाटे ही सगळी गँग होती. या गँगला खर तर ज्यांनी टेबल जामीन दिला ते हे बालाजी तांदळे असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. धनंजय देशमुख यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय दबावापोटी या सगळ्यांना जामीन देण्यासाठी त्या ठिकाणी बालाजी तांदळेला पाठवण्यात आलं आणि बालाजी तांदळेंनी या सगळ्यांना जामीन दिला. जर बालाजी तांदळेंनी यांना जामीन दिला नसता तर हे सगळे अटकेत गेले असते आणि पुढे 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती. पण आज बालाजी तांदळे हाच मीडिया समोर आलेला आहे. अनेक प्रसार माध्यमांनी बालाजी तांदळे यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये बालाजी तांदळेंनी काय सांगितलं? बालाजी तांदळेचं म्हणणं असं आहे, त्याच्या म्हणण्यानुसार मुळातच मीच आरोपींना पकडून देण्यासाठी प्रयत्न. बालाजी तांदळेवर काय काय आतापर्यंतचे आरोप आहेत? 6 डिसेंबरच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना टेबल जामीन मिळवून देणारे बालाजी तांदळे. दुसरा आरोप काय आहे? ज्या दिवशी वाल्मिक कराडला पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवलं होतं त्यावेळी तिथे सीआयडीचा तपास कुठपर्यंत चालला आहे हे बघण्यासाठी आलेल्या धनंजय देशमुखांना या बालाजी तांदळेने धमकी दिली. हा दुसरा आरोप. तिसरा आरोप, बालाजी तांदळेनं केज पोलीस ठाण्यामध्ये आरोपी असलेल्यांना पाण्याच्या बॉटल्स पुरवल्या. बालाजी तांदळेनं गेवराई मॉल मधून रग म्हणजे ब्लँकेट्स खरेदी करून या आरोपींना पुरवल्या असे त्याच्यावर आरोप आहेत. आणि आणखी एक महत्वाचा आरोप की बालाजी तांदळेच्या घरासमोर आरोपींनी जी गाडी वापरली होती त्या गाडीच्या मागे, ब्लॅक स्कॉर्पिओच्या मागे, ती गाडी बालाजी तांदळेच्या घरासमोर 4 दिवस उभी होती. हे सगळे आरोप यावेळी बालाजी तांदळेंवर या 2 महिन्यामध्ये करण्यात आले. आता बालाजी तांदळेंनी मीडिया समोर येऊन वेगळंच काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे काय? त्यांनी त्याची बाजू मांडली. त्यांनी एक पत्र देखील व्हायरल केलेलं आहे. ते पत्र पोलीस स्टेशनच्या या सगळ्या माध्यमातून म्हणजे पोलिसांनीच आपल्याला हे पत्र दिलं असं त्याचं म्हणणं आहे. तर त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील मी तुम्हाला खुलासेवार सांगणार आहे, म्हणजे आपल्याला ती माहिती देखील क्लिअर होईल. या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मुळातच बालाजी तांदळे या पोलिसांनीच बालाजी तांदळे याची गाडी तपास कामी वापरली. बघा, हे पत्र आहे 15 डिसेंबर 2024चं. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षकांची सही आहे. त्यांनी एक पत्र दिले बालाजी तांदळेला. ते पत्र काय? आपणास या आदेशाद्वारे सूचित करण्यात येते की पोलीस स्टेशन केज गुन्हा रजिस्टर नंबर 637 ऑब्लिक आणि 2024 कलम 140(1), 126(2), 118(1), 324(4), 324(5), 189(2), 191(2), 190 भारतीय न्यायदंड संहिता 2023 मधील आरोपी हे मुंबई येथे असल्याची आम्हाला खात्रीलायक बातमी मिळाली आहे. तरी आपण सदर ठिकाणी खाजगी वाहन स्कॉर्पिओ क्रमांक MH44 AD 0727 सह सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घ्यावा व आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा. प्रत पोलीस हवालदार BL शेलार आणि पोलीस शिपाई BS घोडके. आता हे जे पत्र आहे या पत्रानुसार बालाजी तांदळेचं म्हणणं असं आहे की या पत्राद्वारे मला असं सांगण्यात आलं की तुम्हाला पोलीस तपासात मदत करावी लागेल, कारण की तुम्ही आरोपींना ओळखता आणि आरोपींना ओळखण्यासाठी आम्हाला एक व्यक्ती हवी जी आरोपींना पकडून देण्यात मदत करेल. तर तुम्ही आरोपींना ओळखता म्हणून तुम्ही तुमची खाजगी गाडी घ्या, ती जी स्कॉर्पिओ तुमची आहे त्या गाडीत बसा आणि अमुक ठिकाणी मुंबईला आरोपी आहेत असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही तिथे जा आणि त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घ्या आणि पोलीस तपासात मदत करा आणि शोधली की आमच्याशी संपर्क करा. बालाजी तांदळेचं असं म्हणणं आहे की हे जे आरोपी आहेत
हे आरोपी जे आहेत त्यांना मी शोधून देण्यात मदत करतोय। आता सांगा की जर मीच आरोपींना पकडून देण्यात मदत करतोय तर ते आरोपी माझे दुश्मन होणारच ना। तरी देखील जे काही चुकीचं घडलेलं आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलेलं आहे ते योग्य नाही, म्हणून माझं कर्तव्य बनतं, माझ्यावर काही संस्कार आहेत म्हणून मला देखील या प्रकरणामध्ये पोलीस तपासकामी या साठी पाठवण्यात आलं। मी माझी गाडी घेऊन त्या ठिकाणी गेलो। 10,300 किलोमीटर इतका फिरलोय मी आरोपींना पकडण्यासाठी, आणि कुठं कुठं फिरलो नाही, मुंबई, कर्नाटक, पुणे, औरंगाबाद, आणि पोलिसांची गाडी बघितल्यानंतर आरोपी पळून जातात म्हणून माझी गाडी या पोलीस तपासात वापरण्यात आली असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडलाय की जे कोण आरोपी आहेत त्या आरोपींची गाडी म्हणजे स्कॉर्पिओ, ब्लॅक स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेची 3333 ज्यामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, नंतर हत्या करण्यात आली, त्यांच्या मागे जी गाडी होती ती गाडी माझ्या दारात 4 दिवस उभी होती असा आरोप माझ्यावर केला गेला। पण तो आरोप देखील खोटा आहे। त्यांनी असं सांगितले की ती गाडी 10 तारखेलाच पोलिसांनी ताब्यात घेतली आणि माझ्या दारात भागवत शेलार LCB अधिकारी यांची गाडी होती, हवं तर चौकशी करा। आता हे भागवत शेलार म्हणजे BL शेलार जे पोलीस हवालदार जे या पोलीस तपास कामातलं जे पत्र दिलंय त्या पत्रावर ती प्रत म्हणून त्यांचं नाव आहे, त्यामुळे मी आता ते नाव घेऊ शकतो आणि ते नाव हेच असू शकेल कारण BL शेलार आणि इथे भागवत शेलार असं म्हटलेलं आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे हे आहेत, त्यामुळे भागवत शेलारांची LCB अधिकारी जे आहेत त्यांची गाडी माझ्या दारात उभी होती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तिसरा मुद्दा त्यांनी म्हटलाय की रगीचा जे काही मी रग, ब्लँकेट्स गेवराई पोलीस ठाण्यामधून गेवराई मॉल मधून खरेदी केले हे मान्य आहे, तो व्हिडिओ व्हायरल झाला, पण मी हे कुणाला नेऊन दिले याचा व्हिडिओ कधी व्हायरल झालाय का, हे बघितलंय का कुणी? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही मी रग, ब्लँकेट्स घेतलेत, माझ्याही घरी मुलं बाळा आहेत, पत्नी आहे, आई वडील आहेत, तर मी ते माझ्या घरी घेऊन गेलेलो आहे, हवं तर तुम्ही माझ्या घरी येऊन ते ब्लँकेट्स चेक करू शकता असं बालाजी तांदळेनं म्हटलेलं आहे। आणि या उपर या सगळ्या गोष्टींचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींना जामीन दिला मी असं जो काही माझ्यावर आरोप केला जातोय तो दादांत खोटा आहे। त्यांनी असं म्हटलंय बालाजी तांदळेंनी, एक तरी पुरावा किंवा एक तरी कागदपत्र मी आरोपींना टेबल जामीन दिलाय असं सादर करा, मी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला 1 नंबरचा मुख्य आरोपी म्हणून स्वतःला मान्य करेन असं चॅलेंजच बालाजी तांदळे यानं या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून थोडक्यात बालाजी तांदळे असं म्हटले, आता आतापर्यंत अहो साधा भाजीपाला जरी मी खरेदी करायला गेलो तरी देखील माझा कोणी व्हिडिओ तर करत नाही ना अशी भीती वाटते, पण गेली 2 महिने मीडियामध्ये सगळीकडे माझ्या नावाची चर्चा होतीये, माझ्या नावावरून बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मी धमकी दिली, मी आरोपीची गाडी माझ्या दारात लावली, मी आरोपींना टेबल जामीन दिला, मी रगी घेतल्याने आरोपींना वाटल्या, हे जे काही सगळं आहे हे आता सहन होईना, शेवटी आज मला बोलावं लागलं आणि आता यापुढे जे कोणी माझ्यावर असे आरोप करतील त्यांच्यावर मी खटला दाखल करणार, मी कोर्टात जाणार असं बालाजी तांदळे यांनी म्हटलेलं आहे। आता धनंजय देशमुखांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा धनंजय देशमुखांनी यावर उत्तर दिलं की पोलिसांनी त्यांना कोणत्या तपास कामी बोलवले काय नाही हा पोलिसांचा भाग झाला, ती अथॉरिटी पोलिसांची आहे, यावर मला बोलायचं नाही। पण 6 तारखेला 6 डिसेंबरला अशोक सोनावणे यांच्यावर अॅट्रॉसिटी होऊ दिली नाही, त्यावेळी बालाजी तांदळे त्या ठिकाणी 5 मिनिटात कसा काय हजर झाला याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आणि त्यांनी या आरोपींना जामीन कसा काय दिला, म्हणजे कोणत्या राजकीय दबावापोटी त्याच्यावर हा फोन आला आणि फोन झाल्यानंतर पोलिसांना फोन झाला आणि मग एक माणूस पोलीस ठाण्यात येतो बालाजी तांदळेच्या रूपानं आणि तो या सगळ्यांना जामीन करतो। अर्थात बालाजी तांदळेचं म्हणणं आहे की मी जामीन दिलाय या सगळ्या आरोपींना, याचं एक तरी कागदपत्र दाखवा आणि जर खरं असेल तर मी मुख्य आरोपी बनायला तयार आहे आणि जर ते खोटं असेल तर मग माझ्यावर आरोप क्या केला जातोय। म्हणजे धनंजय देशमुख म्हणतायत की बालाजी तांदळेनं जामीन दिला, आमच्याकडे पुरावे आहेत, आणि तिकडे बालाजी तांदळे म्हणतोय पुरावा असेल तर एक तरी कागदपत्र सादर करा, नाहीतर मी झाला तर मी मुख्य आरोपी व्हायला तयार आहे। आता खरं काय आणि खोटं काय याचाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो। नेमकं काय चाललंय या सगळ्या प्रकरणामध्ये? एक पोलीस अधिकारी ज्याला बीड पोलीस ठाण्यामध्ये बीड हेडक्वार्टरला बसवण्यात आलेला आहे
सक्तीच्या त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, तीच व्यक्ती केस पोलीस ठाण्यात तिथे कॉम्प्युटरवर बसते आणि त्या ठिकाणी बाकीचं टोळकं पण जमा करून बसते, पण तिथले त्याला पोलीस हटकत नाहीत. तिथले पोलीस म्हणतात त्यांची इक्विव्हॅलंट पोस्ट आमच्याशी आहे, मी काय करणार, तक्रार तुम्ही एसपींकडे जाऊन करा. राजेश पाटील नावाचा जो आरोपी आहे किंवा जो पोलीस आहे, जो आपल्याला वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसतो, पण अजूनही त्याला चौकशी अंती ताब्यात घेण्यात आलेलं नाही, फक्त निलंबन त्याचं करण्यात आलेलं आहे. म्हणून सुरेश धसांनी आज मागणीच केलेली आहे की आता या दोघांनाही म्हणजे प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांना बडतर्फ करा, त्यांचे सीडीआर तपासा, चौकशी करा, त्यांना सहआरोपी करा, असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी या सगळ्या गोष्टींमधून पुढे आलेला आहे, जो सुरेश धस यांनी स्वतःहून मांडलेला आहे, तो अत्यंत महत्वाचा म्हणजे डॉक्टर वायबसे यांच्याविषयीच. डॉक्टर वायबसे आणि त्याची पत्नी जी सरकारी वकील म्हणून काही काळापुरती होती, नंतर तिला काढून टाकण्यात आलं. हा डॉक्टर वायबसे मुळातच मुकादम कसा काय होतो, बीएमएस म्हणून काहीतरी पाटी त्या ठिकाणी असं मस्साजोगचे ग्रामस्थ म्हणतात. हा डॉक्टर वायबसे मुकादम स्वतः बनला, नंतर काही मुकादमांना उचल द्यायचा आणि जर त्या उचल ज्या काही आहेत त्या परत दिल्या गेल्या नाहीत तर सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांच्या मार्फत त्या लोकांना उचलायचा आणि तो या टाकळीमध्ये एक निर्मनुष्य वस्ती आहे त्या ठिकाणी तो त्यांना तिथं न्यायचा आणि तिथं नेऊन त्यांना बदलायचा. हे सगळे लोक बदलायचे अशी माहिती आता या ठिकाणी ग्रामस्थांनी सुरेश धस यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळं हे नेमके कोण आहेत आणि या संदर्भातली माहिती काय आहे ही देखील आता तपासात पुढे येणं महत्वाचं आहे. पण इकडे डॉक्टर वायबसे आणि त्याच्या पत्नीवर पुढे फक्त प्राथमिक चौकशी करण्यात आली, पण पुढं त्यांचं काय झालं या संदर्भात काहीही सांगण्यात आलेलं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती माहिती अतिशय भयानक आहे. टाकळीतील पाचंबा वस्ती एक निर्मनुष्य ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती निर्जन वस्ती, त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं, उचलायचं, बदलायचं. या डॉक्टर वायबसेच्या भावाला देखील मारण्यात आलं होतं असं देखील त्या ठिकाणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी धनंजय देशमुख आणि सुरेश धस 4 दिवसापूर्वी यांच्यात एक बोलणं झालेलं आहे की एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला इतकं मारण्यात आलं, अक्षरशः डोक्यात खाप पडली आहे त्याच्या, त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात काही याच आरोपींनी नेलं. त्या ठिकाणी आता जो 307चा म्हणजे माफ करा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे तो स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेला. रक्तबंबाळ अवस्थेत रक्त गळत होतं, सुरेश धस म्हणत होते बादलीवर रक्त पडलं असेल आणि त्याला या प्रशांत महाजन समोर उभं केलं गेलं. मागच्या वर्षीचा हा गुन्हा आहे आणि सांगितलं त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तो जो आरोपी आहे त्या ठिकाणी त्याला असं म्हणलेलं आहे तू वाचलास यातच मोठेपण समज, असा हा मुख्य आरोपी त्या व्यक्तीला म्हणालेला आहे आणि त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. तक्रार देखील दाखल करून घेण्यात आली नाही. आता ती व्यक्ती भीतीपोटी बोलत नव्हती, पण लवकरच ती व्यक्ती माध्यमांसमोर किंवा आता या सगळ्या तपास यंत्रणेसमोर आणण्याचा प्रयत्न धनंजय देशमुख करणार आहेत असं देखील सुरेश धस आणि धनंजय देशमुख यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे. आता प्रश्न आहे की मुळातच पीआय आणि पीएसआय हे जे दोघं आहेत या दोघांवर विश्वास ठेवला म्हणजे प्रशांत महाजन आणि राजेश पाटील 10 मिनिटात येईल, 10 मिनिटात येतील, संतोष देशमुख तुमचा माणूस 10 मिनिटात घरी येईल आणि तिकडं आईला पण मी सांगितलं, पण या सगळ्यांनी मिळून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सगळ्या आरोपींना मदत केली आणि आम्हाला झुलवत ठेवलं, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला असं धनंजय देशमुख यावेळी म्हणालेले आहेत. म्हणजे प्रश्न हा पडतो की नेमकं या प्रकरणात काय चाललेलं आहे. काहीच कुणाचा ताळमेळ लागत नाहीये. तिकडे बालाजी तांदळे म्हणतोय की मी जर जामीन दिला असेल 6 डिसेंबरच्या प्रकरणात तर कागदपत्र सादर करा, मी मुख्य आरोपी व्हायला तयार आहे आणि जर मी जामीन दिलेलाच नाहीये तर मग माझ्यावर आरोप का केला जातोय. मुळातच बालाजी तांदळे याचं नाव पहिल्यापासून या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी समोर आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा जो सुरेश धस यांनी मांडला आहे, मी बालाजी तांदळेवर परत येतोच. नितीन बिक्कड, या नितीन बिक्कड बद्दल काय बोललेले आहेत हा फकराबादचा आहे. या नितीन बिक्कडनं वाशीहून आरोपी जे पळालेले आहेत
त्यावेळी यानंच मदत केली असं म्हटलं जातं। आणि नितीन बिक्कडवर माझा पहिल्यापासून संशय आहे असं स्वतः सुरेश धस म्हणाले होते, कारण की त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। याच नितीन बिक्कडनी मुंडेंच्या परळी येथील निवासस्थानी बैठक घेतली होती आणि त्यानंतर हा जो शासकीय निवासस्थानी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा नितीन बिक्कड उपस्थित होता। त्यामुळे नितीन बिक्कडला सुद्धा सहआरोपी करा असं सुरेश धस यांचं मत आहे। नितीन बिक्कड कोण तर मस्साजोग मध्ये जी अवादा कंपनी आपला त्या ठिकाणी पवनस्तंभ म्हणजेच ज्याला आपण विंड त्या ठिकाणी विंड पोल उभं करायचा प्रयत्न करते ही पवन ऊर्जा कंपनी, त्या ठिकाणची जी कंपनी आहे त्या कंपनीचा हा सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। तो तिथे मावस भावाच्या नावावर तिथे ती सिक्युरिटी सर्व्हिस चालवतो असं देखील त्यांनी काही प्रसार माध्यमांमध्ये देताना माहिती दिली होती। शिवाय एवढं देखील त्यांनी म्हटलं होतं की माझा या प्रकरणाशी संबंध नाही, मी मुंडेंना ओळखतो, धनंजय मुंडेंना, कारण की याच्या आधी आम्ही एका पक्षात होतो त्यावेळी मी त्यांना ओळखतो असं त्यांनी म्हटलंय। शिवाय वाल्मिक कराडला देखील या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमची थोडीफार त्यावेळी ओळख होती। शिवाय हे देखील सांगितलेलं आहे की मी स्वतः धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर एकदाच गेलो होतो, सातपुडा बंगल्यावर, त्यावेळी माझं काहीतरी काम अडलं होतं म्हणून मी सीईओंना फोन करायला लावलं होतं धाराशिवच्या की मुंडेंनी त्यांना फोन करावा आणि माझं जे काम होते करावं, आणि मग मुंडेंनी माझ्यासमोर फोन केला आणि सीईओला सांगितलं अमुक तमुक काम, आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असं नितीन बिक्कड म्हणाला होता। आता स्वतः दस्तूर खुद्द मंत्री एका सीईओला फोन करतायत, कुणासाठी? नितीन बिक्कड या व्यक्तीचा धनंजय मुंडेंशी इतकं रिलेशन असू शकतं की स्वतः मंत्री सीईओला फोन करून सांगतायत की याचं काम करा म्हणून, आणि ते फोन करून सांगतायत, ते सांगत असताना नितीन बिक्कड त्याचं शूट करतोय, हे कसं शक्य आहे? त्यामुळे नेमकं याच्यात काय गौड बंगाल आहे हे देखील समोर यायला पाहिजे। बालाजी तांदळे यांच्याबद्दलचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज बालाजी तांदळे इतक्या दिवसांनी का प्रकट झाले? एरवी कुठेतरी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणार आहे, थेट वाल्मिक कराडला भेटायला जायचं आणि तिथं मी त्यांची भेट घेतली नाही असं म्हणायचं, शिवाय धनंजय देशमुखांना मी धमकी दिली नाही असंही म्हणायचं, एकीकडे मी धनंजय देशमुखांना मदतच करतोय असंही म्हणायचं, मी जर आरोपींना शोधून काढण्यात मदत करतोय मग मी धनंजय देशमुखांनी माझ्यावर आरोपींना मदत करतोय असा आरोप का करतोय, का करतायत हेच मला कळेनासं झालं असं बालाजी तांदळे म्हणतायत। पण मला बालाजी तांदळेंना आता हा प्रश्न करायचा आहे, मग इतक्या दिवस तुम्ही गप्प का बसलात? तुमच्या विरोधात जेव्हा पहिल्यांदा तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी दिली असा आरोप केला गेला त्यावेळी तुम्ही मीडिया समोर आलात, त्याच्यानंतर तुम्ही आजच प्रगट झालात, कारण इतक्या दिवसांमध्ये तुमच्यावर किती आरोप झाले। 6 डिसेंबरला तुम्ही टेबल जामीन दिला हा आरोप झाला, नंतर तुम्ही आरोपींना पाण्याच्या बाटल्या वाटल्या हा आरोप झाला, नंतर तुम्ही त्या आरोपींना रगी नेऊन दिल्या हा आरोप झाला, नंतर 29 नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही या सगळ्या वाल्मिक कराड या सगळ्या गँग बरोबर सोबत होतात हा आरोप झाला। मग तुम्ही आता का बाहेर आलात? कारण या मागचं कारण एकच असू शकेल, कारण की आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी, धनंजय देशमुखांनी, या सगळ्यांनी बालाजी तांदळेला या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी केल्यानं बालाजी तांदळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते। कारण उद्या जर सह आरोपी करा ही मागणी मान्य झाली तर माझ्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू शकतो, मला अटक होऊ शकते, त्याही पेक्षा त्याच्या आधीच आपण आपली बाजू मांडून मीडिया समोर जावं यासाठी बालाजी तांदळेंनी ही भूमिका स्पष्ट केली का, ह्याचं देखील उत्तर बालाजी तांदळे यांनी द्यायला हवं। कारण बालाजी तांदळेंवर आतापर्यंत जे काही आरोप झालेले आहेत त्या सगळ्यांना आतापर्यंत या प्रत्येक प्रकरणामध्ये बालाजी तांदळेंचं नाव कुठे ना कुठेतरी आहे। त्यांच्यासोबत अजून संजय केदार म्हणून सांगवी सारणी या व्यक्तीचं देखील नाव पुढे येत आहे, पण ती व्यक्ती अजूनही कधी पुढे आलेली नाही, अजूनही स्वतःची बाजू कधी मांडलेली नाही। इतके वेळा त्यांचं नाव घेतलं गेलं पोलिसांकडून, मीडियाकडून, धनंजय देशमुख आणखी ग्रामस्थांकडून। आपल्याला आठवत असेल संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी देखील त्यांचं नाव घेतलं होतं, काय की 6 डिसेंबरला जेव्हा मारहाण झाली त्या मारहाणीच्या वेळी जेव्हा संतोष देशमुख आणि ग्रामस्थ अशोक सोनवणे यांना सोडवायला गेले होते किंवा त्याबद्दलचा जाब या आरोपींना विचारायला गेले होते, त्यावेळी या सगळ्या प्रकरणाचा जो काही वृत्तांत आहे तो संतोष देशमुख यांनी 6 तारखेचा घडलेला प्रकार आपल्या पत्नीच्या कानावर घातला होता। आमची काही किरकिर झाली, थोडीफार बाचाबाची भांडणं झाली, मारामारी झाली,
पण ते माणसं फार भयानक आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत, मला भीती वाटते वगैरे अशी भीती देखील अश्विनी देशमुख यांच्याकडे संतोष देशमुखांनी व्यक्त केली होती. नुसती भीती व्यक्त केली नव्हती, तर त्यांनी असं देखील स्पष्ट म्हटलं की मला बरेचसे फोन येत आहेत आणि आले देखील. वाल्मिक कराडचा देखील मला फोन आला, पण थेट नाही. मला वाल्मिक कराडचा फोन सांगवी सारणीचे सरपंच किंवा ती काही कोणी व्यक्ती असेल ती संजय केदार यांच्या फोनवर आला आणि वाल्मिक कराडनी संजय केदारला सांगितलं की संतोष देशमुखला निरोप दे की तू यामध्ये पडू नको. त्यामुळं हा संजय केदार ज्याला वाल्मिक कराडचा फोन आला तो सीडीआर तपासायला काय हरकत आहे, या संजय केदारचं बोलणं वाल्मिक कराडचं नेमकं काय झालं, मग संजय केदारनी संतोष देशमुखला फोन केला का, संतोष देशमुखाला त्यांनी नेमकं काय सांगितलं, याचाही सीडीआर आपण बाहेर काढायला पाहिजे. ही तपास यंत्रणेकडे मागणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी काही नावं आहेत ज्या नावांशी हे सगळं कुठे ना कुठेतरी प्रकरण घडतंय फिरतंय. एक तर म्हणजे शिवलिंग मोराळे. या शिवलिंग मोराळेनी देखील वाल्मिक कराडला काय मदत केलेली आहे अख्ख्या मीडियानी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कारण हाच तो शिवलिंग मोराळे ज्याच्या गाडीत बसून वाल्मिक कराड थेट पुण्यातल्या सीआयडी ऑफिस समोर शरण आला. नुसता शरण आला नाही तर या शिवलिंग मोराळेवर आणखी एक आरोप केला मस्साजोगच्या ग्रामस्थांनी. ज्यावेळी खासदार सुप्रिया सुळे मस्साजोग ग्रामस्थ आणि धनंजय देशमुख या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटायला गेल्या होत्या, त्यावेळी मस्साजोगचे ग्रामस्थ म्हणाले, मी मागच्या वेळी त्याचं लाईव्ह पण केलं, त्यात तो शॉट पण दाखवला होता. काय म्हणाले होते मस्साजोगचे ग्रामस्थ की हा वाल्मिक कराड त्यावेळी शिवलिंग मोराळेच्या घरी राहिला होता, असं देखील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शिवलिंग मोराळे आणि वाल्मिक कराड यांचे सीडीआर तपासा. मुळातच शिवलिंग मोराळे मीडिया समोर अनेकदा आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं देखील की वाल्मिक कराड मी त्यांना ओळखतो, पण ते पुण्यात आले होते तेव्हा ते छोट्या गाडीतून माझ्या मोठ्या गाडीत आले आणि त्यांना मी सीआयडी ऑफिसला सोडलं. एवढं सोपं आहे का शिवलिंग मोराळे जे काय बोलतायत ते? या सगळ्या गोष्टींची चर्चा मी अनेकदा शिवलिंग मोराळे बद्दल सांगितलं, त्याच्या गाडीबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 30 डिसेंबरला ज्या गाड्या वाशी टोल नाक्यावरून किंवा सोलापूर धुळे रस्त्यावरून पुणेकडे आलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये या शिवलिंग मोराळेची गाडी होती, ब्लॅक काचा होत्या. त्यामुळे हा वाल्मिक कराड त्याच्या गाडीत बसून पुण्यात आला का आणि शरण आला? कारण जर तो वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना 12 सव्वा 12च्या दरम्यान शरण येतोय आणि अगदी 5-10-15 मिनिटं आधी मीडियावर त्याची प्रतिक्रिया देखील येते, मग ही प्रतिक्रिया तरी कुठल्या जागी बसून केली, या प्रतिक्रिया करताना कोणी त्याचं शूट केलं, त्याच्याबरोबर कोण होतं, या सगळ्यांचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळी वाल्मिक कराड काय म्हणाला होता आपल्याला आठवतंय, 6 डिसेंबरचा खंडणीचा प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, राजकीय द्वेषापोटी मला संतोष देशमुख प्रकरणात गोवलं जातंय, माझा या हत्येशी काही संबंध नाही, मी संतोष देशमुखला ओळखत देखील नाही, मी ऑलरेडी म्हणजे बेल मिळवू शकतो, अंतरिम जामीन मिळवू शकतो, पण मी तसं केलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी बनाव करून मी शरण आल्याचं पब्लिकला दाखवलं, लोकांना दाखवलं, स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जर तू 31 डिसेंबरला तुला शरण जायचं होतं, मग 9 डिसेंबरला जेव्हा तो गुन्हा दाखल झाला होता हत्या प्रकरणाचा किंवा 12 तारखेला जो गुन्हा दाखल झाला होता खंडणीचा, त्याच्यानंतर 18-20 दिवस तू का बाबा फरार होता, का तू सगळीकडे बोंबलत फिरत होता? मग पेंच अभयारण्य असो, मध्य प्रदेशातलं महाकालेश्वर मंदिर असो, अक्कलकोट असो किंवा त्या जोडीला दिंडोरी सेवा केंद्रामध्ये तुझं वास्तव्य असो, भले तिथल्या सगळ्यांनी ते डिनाय केलं, पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाल्मिक कराड दिसल्याचं या ठिकाणी या सीआयडीच्या तपासात कुठेतरी पुढे आलेलं आहे. शिवाय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर थेटपणे उघडपणे सांगितलेलं आहे की 100% वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं होता. नंतर त्याच्या पलीकडे जाऊनही तृप्ती देसाईंनी असं सांगितलं की नाशिक सीपी ऑफिस पासून काही अंतरावर शरणपूर या ठिकाणी नाशिक मधल्या मध्यवर्ती शहरातल्या भागामध्ये एका हस्तरेषा तज्ञाकडे वाल्मिक कराडनी आपलं भविष्य देखील बघितलं आणि मग 18 तारखेला तर हा स्वतः विष्णू चाटे शरणच आला थोडक्यात तो. मग कारण की तो काही सापडला वगैरे काही नाही, स्वतः बीडला येतो आणि हजर होतोय किंवा पोलिसांकडे जातोय, याचा अर्थ 100% विष्णू चाटे आला. आणि मग सगळं प्लॅनिंग करून 31 डिसेंबरला वाल्मिक कराड शरण आला. म्हणजे प्रश्न हा उरतो की या सगळ्या आरोपींना जी काही आतापर्यंतची जी काही पकडलेली जी भूमिका आहे त्यात जर महत्वाचा मुद्दा बघितला तर एक आरोपी अजूनही फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे. त्याचं काय?
इतके दिवस झाले हा कसा काय गुंगारा देतोय? मुळातच कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी आहे कागदोपत्री. खरं तर तो फरार असूनही बीड जिल्ह्यातच घुमत होता आणि लोकांना घुमवत होता आणि पोलीस मात्र त्याला भेटत होते, कारण की कृष्णा आंधळे यांच्या आधीपासूनची मैत्री आहे पोलिसांची. आपल्याला आठवत असेल धनंजय देशमुखांनी याच्याही आधी सांगितलेलं आहे की कृष्णा आंधळे कितीतरी वेळा केज पोलीस ठाण्यासमोर या गाडी सुदर्शन घुलेच्या गाडीत कितीतरी वेळा पाहिलेला आहे, त्याला कितीतरी वेळा तो बघितलेला आहे. आणि याच कृष्णा आंधळेला आता फरार करण्यामध्ये किंवा त्यांना मदत करण्यात हे वायबसे, हे मोराळे, या सगळ्या गँगनं कुठे ना कुठेतरी, वायबसेवर तर थेट आरोप आहे त्याच्या पत्नीच्याच मोबाईलवरून मनी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कृष्णा आंधळेसाठी. आपल्याला आठवत असेल त्यानंतर याच वायबसेची चौकशी सुरू केल्यावर सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले हे दोन आरोपी पुण्यातल्या बालेवाडी परिसरात सापडले होते. त्यामुळे प्रश्न हा उरतो की यामध्ये सगळे आरोपी सापडतात आणि कृष्णा आंधळे सापडत नाही, असं नेमकं काय आहे? त्याच्या मागे पोलीस तपास पथकं आहेत का नाहीत? जेव्हा बरेचसे आरोपी फरार होते त्यावेळी अनेक पोलीस पथकं इकडून तिकडे जात होती असं म्हटलं जातं. मग आता कृष्णा आंधळेच्या तपास पथकात नेमका किती जण लोक आहेत का, त्याचा तपास कुठे आहे, कुठपर्यंत आलाय, याचं उत्तर काहीच मिळत नाहीये. म्हणून नितीन बिक्कड या नावाबद्दल तर सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकूण 9 आरोपी या प्रकरणात आतापर्यंत जे आहेत, म्हणजे ज्यांना या प्रकरणात ज्यांची नावं आलेली आहेत, म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, नंतर तो सिद्धार्थ सोनवणे, आता राहिलाय तो म्हणजे सुधीर सांगळे आणि राहिलाय कृष्णा आंधळे, म्हणजे हा फरार आहे तो. ही झाली 9 आणि 10वा आरोपी नितीन बिक्कडला करा अशी मागणी सुरेश धस मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत, तपास यंत्रणांकडे करणार आहेत. शिवाय सायबर सेल मधील 2 एक्सपर्ट्स आता या SIT टीम मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत. तसं पत्र त्यांनी पोलीस महासंचालक राज्याच्या रश्मी शुक्ला यांनी दिलेलं असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय या सगळ्या खटल्याची नियुक्तीसाठी जे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची ऑर्डर फक्त निघायची बाकी आहे असा विश्वास देखील सुरेश धस यांनी मस्साजोग ग्रामस्थांना दिलाय. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणामध्ये तपासात शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत असेल असं सुरेश धसांनी विश्वास दिलाय. आपल्याला आठवत असेल आज मस्साजोग ग्रामस्थांनी अक्षरशः हात वर करून आम्ही सुरेश धस यांच्या मागे आहोत आणि आमचा सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. सुरेश धस कुणाला भेटले कुणाला नाही आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, ते प्रकरण शेवटपर्यंत धसास लावतील, आमच्या सोबत राहतील असा विश्वास मस्साजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. शिवाय याच वेळी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांना जे काही संशयास्पद वाटतंय त्या संशयाची भूमिका देखील आता यापुढे व्यक्त करण्यात आलेली आहे की यावेळी असं म्हटलेलं आहे की आता जे सगळे आरोपी आहेत जे कोठडीत आहेत या सगळ्या आरोपींना एक VIP ट्रीटमेंट दिली जाते असा संशय व्यक्त करण्यात आला. आणि धनंजय देशमुखांनी म्हटले की आमच्याकडे CCTV फुटेज आहे. आज काय बातमी या संदर्भात आलेली आहे की वाल्मीकरण त्याच्या बाकीच्या सगळ्या चेले सपाट्यांना या ठिकाणी VIP ट्रीटमेंट कोठडीमध्ये दिली जाते. कुठं मटण पुरवलं जातंय, कुठं काय आणखी वेगळं खाद्य पुरवलं जातंय, कुठं मोठ्या बॅगा भरून आत नेल्या जात आहेत. अर्थात वाल्मीकरण शुद्ध शाकाहारी आहे असं स्वतः सुरेश धस यांनी सांगितलं होतं. मग वाल्मिक कराड कसं काय खात असेल बाबा असा देखील त्यांनी शंका व्यक्त केली. त्यामुळे मग इतर आरोपींच्या सगळ्यांच्या घशात जातंय का आणि त्या ठिकाणी मोठ्या बॅगा वगैरे का जात आहेत, त्या ठिकाणी नेमकं असं काय आहे की कोठडीमध्ये हे सगळं साहित्य कसं काय पुरवलं जातंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळायला हवीत असं मस्साजोग ग्रामस्थांनी आता म्हटलेलं आहे. अर्थात सुरेश धस यांनी या सगळ्या मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याचा निश्चित प्रयत्न करू असं म्हटलंय. आणि एक सगळ्यात महत्वाची शेवटची जी मागणी आहे जी सुरेश धस यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, ज्या मागणीची पूर्तता करणं गरजेचं आहे, ती मागणी अशी की संतोष देशमुख यांची डेड बॉडी बोरगाव शिवारातून उचलून शासकीय रुग्णालय केजकडे नेण्याऐवजी ती कळंबकडे कशी काय नेण्यात आली. राजेश पाटील म्हणजे त्यावेळचे जे आता निलंबित आहेत पण तत्कालीन त्यावेळचे PSI यांनी कशी काय तिकडं वळवली हे देखील तपासात पुढे यायला पाहिजे. राजेश पाटील याचा नेमका हात काय आहे, मग राजेश पाटलाला कोणत्या बड्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला, बड्या पोलीस अधिकाऱ्याला कुठल्या बड्या नेत्याचा फोन आला
आणि ही गाडी केज रुग्णालयाकडे, केज शासकीय रुग्णालयाकडे वळवण्याऐवजी ती कळंबकडे का वळवली जात होती? आपल्याला आठवतंय मागच्याच वेळी या सगळ्या प्रकरणामध्ये मस्साजोग ग्रामस्थांनी सुप्रिया सुळेंसमोर एक विशिष्ट प्रकारची भूमिका मांडली होती. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की कळंबमध्ये एक महिला या आरोपींनी तयार करून ठेवली होती आणि ही संतोष देशमुख यांची डेड बॉडी तिच्या दारात नेऊन टाकायची आणि छेडछाड केली म्हणून किंवा विनयभंग केला म्हणून असं काहीतरी वेगळं घडवायचं आणि संतोष देशमुखांची बदनामी करायची आणि त्याच वेळी त्यांना मारहाण करून या कामी या दुष्कृत्यापोटी त्यांना मारण्यात आलं असं भासवायचं असा आरोपींचा प्लॅन होता. पण हा प्लॅन फसला तो मस्साजोग ग्रामस्थांमुळं. कारण मस्साजोग ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जी व्हॅन म्हणजे ॲम्ब्युलन्स कळंबकडे वळवण्यात येत होती, छत्रपती शिवाजी चौकातून जी कळंबकडे जाणार होती, त्याच वेळी त्या मस्साजोगचे ग्रामस्थांची गाडी त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे होती. त्यांनी ते बघितलं आणि तात्काळ ती गाडी केजकडे पुन्हा वळवण्यात आली. त्यामुळं याच प्रकरणावर सुरेश धस, आपल्याला आठवत असेल त्यांनी याआधी देखील असं म्हटलं होतं की हे असं घडलंय. विधानसभेत देखील त्यांनी हा मुद्दा मांडला होता. त्याच्यानंतर परवा देखील त्यांनी हा खुलासा केलेला आहे की मुळातच संतोष देशमुख यांना मारत मारत त्यांना जिवंत त्या महिलेकडे न्यायचं होतं किंवा जी कळंबला महिला तयार करून ठेवली होती तिथे न्यायचं, तिच्या दारात टाकायचं, घरात टाकायचं आणि छेडछाड केली किंवा झटापट झाली असं म्हणून त्याला मारहाण करण्यात आली किंवा मारण्यात आलं असं भासवायचं आणि त्या मारहाणीचं समर्थन करायला लावायचं असा प्लॅन आरोपींचा होता. पण संतोष देशमुख यांनी खरं म्हणजे त्यांना इतकं मारण्यात आलं, इतकं हालहाल करून मारण्यात आलं की त्यांचा दैठणाच्या अलीकडेच प्राण गेला. त्यामुळे शेवटी ती डेड बॉडी दैठणाच्या त्या बोरगाव शिवारात टाकून देण्यात आली असं सुरेश धस यांनी म्हटलं. म्हणजे प्लॅन ए तो आरोपींचा फसला. नंतर प्लॅन म्हणजे जिवंतपणी संतोष देशमुख यांना नेण्याचा, जिवंतपणी असताना त्यांच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा, कलंक लावण्याचा आरोपींचा प्लॅन फसला. नंतर प्लॅन बी जो पोलिसांच्या मदतीने आखला गेला, कारण की तेव्हा आरोपी पळून गेले होते, की आता जिवंतपणे तर नेता येत नाही, किमान बॉडी तरी टाकता येईल त्या ठिकाणी. तो प्लॅन देखील मस्साजोग ग्रामस्थांमुळे फसला. त्यामुळे संतोष देशमुख हे निष्कलंक जगले आणि निष्कलंकच असून त्यांनी प्राण सोडला. त्यामुळं त्यांच्या जिवंत असताना देखील त्यांच्यावर कुठला आरोप झाला नाही आणि मृत्यूनंतर देखील त्यांच्यावर कोणताही आरोप करता आला नाही. त्यामुळे आता प्रश्न हाच आहे की हे सगळं जे काही घडतंय या सगळ्याचे आतापर्यंत जे काही पुरावे मस्साजोग ग्रामस्थांकडे आहेत त्या मस्साजोग ग्रामस्थांकडे खरं म्हणजे आता चौकशी किंवा त्यांच्या बैठका लावून मस्साजोग ग्रामस्थांकडून माहिती आता खरं म्हणजे पोलिसांनी घ्यायला पाहिजे असं देखील यावेळी मागणी मस्साजोग ग्रामस्थांनी केलेली आहे. आता प्रश्न असा उरतो, तो प्रश्न अत्यंत महत्वाचा म्हणजे की मुळातच या ठिकाणी जेव्हा सुरेश धस यांनी मस्साजोगची बैठक घेतली, ही बैठक झाल्यानंतर ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर ते महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना देखील भेटायला गेले. त्यावेळी त्यांची देखील भेट घेतली आणि महादेव मुंडे प्रकरणात देखील त्यांनी असे आणखी खळबळजनक खुलासे आणि आरोप केलेले आहेत की महादेव मुंडेंची गाडी सापडते पण त्यांचा मृतदेह मात्र त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेला नाही. हे कसं शक्य आहे? यामध्ये काय नेमकं घडलंय का? 35 लाख घ्या आणि मर्डर करा अशा प्रकार म्हणजे पोलिसांनी हे सगळं घडवून आणलंय का? आणि यामध्ये देखील काही आकाचा हात आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो महादेव मुंडे त्याचा प्लॉट कोणी विकत घेतला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायला पाहिजेत असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये देखील या ठिकाणी वेगळं म्हणजे पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, कमिटी नेमण्यात आलेली आहे, पथक नेमण्यात आलेले आहे. बीडचे SP कावत यांनी, नवनीत कावत यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या महादेव मुंडे प्रकरणात, हत्या प्रकरणामध्ये तपास तात्काळ सुरू व्हावा आणि तो धसा जावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. शिवाय आणखी एक मागणी या ठिकाणी सुरेश धस यांनी केलेली आहे की या ठिकाणी आता ॲडिशनल SP म्हणून या संपूर्ण प्रकरणासाठी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धस आता करणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्वाची म्हणजे या सगळ्या प्रकरणावर म्हणजे सुरेश धस
आधी मस्साजोगला जाऊन धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांना भेटले, त्यानंतर ते महादेव मुंडे प्रकरणात कुठपर्यंत प्रकार आला यासाठी बीड पोलीस स्टेशनला जाऊन आले, शिवाय त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। राजस्थान मल्टीस्टेट म्हणून ज्या आता सगळ्या ज्या काही पतसंस्था आहेत त्या माध्यमातून जसा कसा पैशांचा अपहार झालेला आहे, 15 संचालक तर अजूनही फरार आहेत, 15 महिने झाले, चाललंय काय या संदर्भामध्ये? एकच आरोपी बियाणी म्हणून तेच फक्त अटकेत आहेत, बाकी सगळे फरार आहेत, त्यांचं काय झालं याची देखील त्यांनी वाचा फोडली। पण परळी दौऱ्यावर असताना शिरसाळा भागात आल्यानंतर याच सुरेश धस यांना अक्षरशः काळे झेंडे दाखवण्यात आले आणि सुरेश धस मुर्दाबाद, परळीला बदनाम करणाऱ्या सुरेश धस यांचा निषेध असो असे देखील त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर सुरेश धस यांनी यावर उत्तर दिलेलं आहे की मला कोणती फडकी दाखवली काळे झेंडे दाखवले मला काही फरक पडत नाही, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे। पण हे समर्थक किंवा हे काळे झेंडे दाखवणारे ज्या नेत्याचे समर्थक आहेत त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आल्यानंतर म्हणजे त्यांना आष्टी म्हणायचंय, त्यावेळी देखील त्यांना जर असे काळे झेंडे दाखवण्यात आले तर मात्र त्यांनी पुढे बोलता कामा नये असं देखील त्यांनी म्हटलं। म्हणजे एक प्रकारचा चॅलेंजच सुरेश धस यांनी या ठिकाणी देऊन टाकलेला आहे। आता सुरेश धस कुणावर आरोप करतात हे आपल्याला माहिती आहे, धनंजय मुंडे, त्यामुळे धनंजय मुंडेंनाच त्यांनी चॅलेंज दिले हे त्यातून क्लिअर होतंय। आता आणखी एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणावर, सुरेश धस यांनी मस्साजोगला जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली, त्यांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना विचारण्यात आलं, त्यावेळी मात्र मनोज जरांगे यांनी अत्यंत उपहासात्मक टीका यावेळी सुरेश धस यांच्यावर केली। ते म्हणले काय हरकत आहे भेटायला गेलं तर, शेवटी कशी ती पारिवारिक भेट आहे ना, शेवटी ते एकाच परिवारातले ना चुलते पुतणे। आणि त्यांनी आणखी असंही म्हटलंय की शेवटच्या घटका मोजायला लागलेल्या माणसाला शेवटी भेटायला नको का, शेवटी परिवार आहे आणि माणुसकी असतेच ना, शेवटी शेवटचं बघणं गरजेचं असतं, परिवार आहे, पारिवारिक भेट होती असं म्हणून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अतिविश्वास आम्ही सुरेश धसांवर ठेवला आणि त्यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला। खरं तर सुरेश धस यांनी भेटायलाच नको पाहिजे होतं, ज्यावेळी त्यांना कळलं म्हणजे असं त्यांनी खरं म्हणजे मीडिया समोर येऊन सांगायला पाहिजे होतं असं मनोज जरांगे म्हणतायत की माझ्यावर सरकारी दबाव टाकण्यात आला, पक्षाचा दबाव आला आणि मला भेट घ्यायला सांगितली। याच वेळी त्यांनी मीडिया समोर येऊन सांगायला पाहिजे होतं की मला अजिबात धनंजय मुंडेंना भेटायचं नाहीये, हा पक्षाचा राजीनामा, हा आमदारकीचा राजीनामा असं जर ते बोलले असते तर ज्या ठिकाणी त्यांनी हे मीडिया समोर सांगितलं असतं तिथून त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाईपर्यंत किमान 7-8 दिवस लागले असते, कारण त्यांचे नको इतके सत्कार झाले असते, त्यांना डोक्यावर उचलून घेतलं असतं मराठ्यांनी, राजे झाले असते, ते एकमेव व्यक्ती म्हणून त्यांना म्हटलं गेलं असतं। पण यावेळी मात्र सुरेश धस यांनी आमचा विश्वासघात केला, 1,67,000 मतांनी ते निवडून आले असते, कुणाला इतकी लीड तुटली नसती असं या ठिकाणी म्हटलंय। आणि शेवटचं वाक्य मनोज जरांगे सुरेश धस यांच्या बाबतीत म्हटलंय की खरं तर माझा आता सुरेश धसांविषयीचा विषय संपला, धस यांचा विषय माझ्यासाठी संपला असं या ठिकाणी मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच काय झालं आता इथे म्हणजे सुरेश धस यांच्यावर मस्साजोग ग्रामस्थ विश्वास ठेवतात, सुरेश धस यांच्यावर धनंजय देशमुख विश्वास ठेवतात, पण सुरेश धस यांच्यावर मनोज जरांगे विश्वास ठेवायला अजिबात मागत नाही। म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुखांना न्याय मिळावा, धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून दोघंही लढतायत। पण दोघंही म्हणजे सुरेश धस आणि मनोज जरांगे आता दोघंही एकमेकांना मात्र भेटत नाहीयेत, एकमेकांविषयीचा तिरस्कार या दोघांमध्ये निर्माण झालाय। पण मनोज जरांगे थेट रोकटोक बोलून मोकळे होत आहेत, सुरेश धस मात्र अजिबात बोलत नाहीयेत। सुरेश धसांची मात्र 2च वाक्य आहेत, मी मनोज जरांगेंविषयी काही बोलणार नाही, ते आमचे दैवत आहेत। त्यामुळे आता नेमकं काय चाललंय या प्रकरणामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये। पण दोघांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। यासाठी आता जे काही या ठिकाणी म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी की शासकीय वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात आलेली आहे, लवकरात लवकर त्यांची ऑर्डर येईल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। शिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरण
जलद गती न्यायालय म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल। आता चार्जशीट देखील लवकरात लवकर दाखल करण्याचे दिवस पुढे आलेले आहेत। मस्साजोग ग्रामस्थांनी असं म्हटलेलं आहे किंवा अशी मागणी केलेली आहे की चार्जशीट दाखल होण्यापूर्वी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जावी, जेणेकरून सीआयडी आणि एसआयटी कडून जे काही तपास होत आहेत ते तपास सरकारी वकिलांना सुलभरित्या आणि व्यवस्थित मिळतील। आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी मस्साजोगकरांची ही आहे की 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान जो केज पोलीस ठाण्यानं तपास केलेला आहे स्थानिक पोलिसांनी, त्या तपासाचं रिइन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे। त्यात जर काही चुका निघाल्या तर मात्र त्याचं सगळं खटल्याच्या वेळी त्या चुकांमुळे कुठेतरी खटला कमकुवत होता कामा नये, केस कमकुवत होता कामा नये, यासाठी त्याचं रिइन्व्हेस्टिगेशन होणं अत्यंत गरजेचं आहे, अशी मागणी देखील मस्साजोग ग्रामस्थांनी केलेली आहे। याचाच अर्थ या सगळ्या भूमिका जर आता आपण पाहिल्या तर निश्चितपणे महाराष्ट्राला आता एका प्रश्नाचं उत्तर हवं, जो प्रश्न हा आहे की सुरेश धस धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी हे प्रकरण जे उचलून धरत होते, ताकदीने लावून धरत होते, तसंच आता भेट घेतल्यानंतर सुद्धा तितक्याच ताकदीने करतायत। पण महाराष्ट्र असो किंवा बाकीचे सगळे विरोधक असो, त्यांचा सुरेश धसांवर आता पूर्वीसारखा विश्वास राहिलाय का, हा प्रश्न देखील आता पुढे येतोय। भले मस्साजोगकरांनी धनंजय देशमुखांनी त्यांच्यावर हात वर करून विश्वास दाखवला असला तरी परळीला म्हणजे शिरसाळ्यात त्यांना काळे झेंडे पण दाखवण्यात आलेले आहेत। मुळात तो प्रश्न अर्थात मुंडे विरुद्ध धस असा विषय जरी असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मला तर असं वाटतंय की धनंजय देशमुख असो किंवा मस्साजोगकर असो, या सगळ्यांना इतकंच म्हणायचंय की आम्हाला काही घेणं नाही ते मुंडेंना भेटू अगर न भेटू, आमचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणात सुरेश धस चांगली बाजू लावून धरतायत आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत, वेगवेगळी प्रकरणं पुढे आणतायत आणि तपास यंत्रणेसाठी ते मदत करतायत। नुसतं मीडिया समोर बोलत नाहीत तर कागदपत्र देखील ते सादर करतायत। त्यामुळे त्यांनी सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे हे तर स्पष्टपणे थेट धनंजय देशमुख म्हणाले, ते जर नसते तर हे सगळं पुढे म्हणजे संतोष देशमुख ह्या प्रकरणाचा तपास देखील पुढे गेला नसता। त्यामुळे मनोज जरांगे देखील सगळ्यात महत्त्वाचे आहेत। मनोज जरांगे आणि सुरेश धस या दोन व्यक्तींमुळेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गात सुरू आहे, असं त्या ठिकाणी या सगळ्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे। अर्थात सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी आगपाकड केली। सुरेश धस यांनी त्याच्या या सगळ्या गोष्टीनंतर धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर स्वतःबद्दलची विश्वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तात्काळ रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी कागदपत्र सादर करण्याचा ससेमिरा लावलेला आहे। त्यांनी तात्काळ या ठिकाणी मस्साजोगकरांची भेट घेतलेली आहे। शिवाय मध्ये आपल्याला आठवत असेल धनंजय मुंडे यांनी बदली आणि पदोन्नतीमध्ये जो काही घोटाळा केलेला आहे तो त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। शिवाय कृषी साहित्य खरेदी प्रकरण जे आहे, ज्यात जो भ्रष्टाचार झाला, जो अंजली दमनिया यांनी यापूर्वी काढला होता, त्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी जे काही दमनियांकडून राहिलेला उरलं सुरलं असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करून भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आणि यावर सगळ्यात म्हणजे त्यांच्या टार्गेटवर, त्यांच्या हिटलिस्टवर आहेत ते धनंजय मुंडे आणि त्या धनंजय मुंडेंचा थेट राजीनामा सुरेश धस यांनी पहिल्यांदा मागितलेला आहे। आपल्याला आठवत असेल याच्या आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत नेहमी सुरेश धस आखडून घ्यायचे अंग आणि बोलायचे की हा अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यांनी तो राजीनामा मागायचा का नाही हे ठरवायचंय, कारण आमचा पक्ष भाजप याच्याशी त्यांचा काही संबंध नाही। पण आता काल परवा नव्हे 2-3 दिवसांपासून म्हणजे जी भेट झाली मुंडेंची त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी सुरेश धस यांनी गिअर चेंज केलाय आणि त्यांनी स्पष्टपणे सांगायला सुरुवात केलेली आहे की आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा। पण तो कुणी घ्यायला हवा? अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं। ते अजूनही हे म्हणतायत की आमच्या पक्षाशी, आमच्या मुख्यमंत्र्यांशी त्याचा काही संबंध नाही। पण हे सुरेश धस आपल्याला आठवत असतील की 5 जानेवारीला पुण्यातल्या जन आक्रोश मोर्चामध्ये म्हणाले होते की अजित दादा असं तुमचं काय अडकलंय, मुंडेंकडे जाऊ द्या ना त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर। सातपुडा बंगल्यावर जे काही घडलंय ते जे खोटं असेल, जी काही खंडणीची डील झाली ती जी खोटी असेल तर मी राजकीय संन्यास घेईन आणि आता माझ्याकडे 300 गायींचा गोठा आहे तो 1000 गायींचा गोठा करीन, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यांच्याकडे एक डायरी आहे, आकाची डायरी, त्या डायरीतनं त्यांनी हे सगळं मांडलं होतं।
त्यामुळे आता सुरेश धस यांच्यावरची विश्वासार्हता प्रत्यक्ष ज्या गावचे संतोष देशमुख आहेत त्यांनी तर त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे, शिवाय प्रत्यक्ष संतोष देशमुख यांचे सख्खे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र देखील सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवणार का? सुरेश धस जे काही तपास कामामध्ये मदत करतायत आणि त्यांनी जर मस्साजोग ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तो विश्वास आणखी वृद्धिंगत होत जाणार का, हेच आता पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं जे काही केलं जातंय यामध्ये सुरेश धस यांनी स्पष्टपणे काही झालं तरी अगदी फाशी मिळेपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असं देखील त्यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे। शिवाय या प्रकरणासोबत त्यांनी महादेव मुंडे प्रकरणात न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे। बापू आंधळे प्रकरणात देखील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे असं देखील त्यांनी आज विधान केलेलं आहे। त्यामुळे मी फक्त आणि फक्त केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलतोय असं नाही, मी बाकीच्या सगळ्या प्रकरणांबद्दल बोलतोय असं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच काय, हा सगळा विषय सुरू झाला तो मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्यांवरून। आता आजची तारीख आहे 22, 23, 24 आणि 25 तारीख। या 25 तारखेला पर्यंत ग्रामस्थांनी अल्टिमेटम दिलाय, नाहीतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, मागण्या काय अगदी संक्षिप्त स्वरूपात, या ठिकाणी जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत आणि जे या आरोपींना मदत करणारे बाकीचे सगळे सहकारी आहेत त्यांना सहआरोपी करा, चौकशी करा, सरकार वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, शिवाय यासोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। या सगळ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सुरेश धस आता कामाला लागलेले आहेत। आता महत्वाचा मुद्दा हाच उरतो की PI प्रशांत महाजन, निलंबित पोलीस उपनिरीक्षक कोण, अर्थातच राजेश पाटील यांना सहआरोपी करणार का, यांची चौकशी होणार का, आणि PI प्रशांत महाजन केज पोलीस ठाण्यात येऊन कॉम्प्युटरवर कसे काय बसतात याचा खुलासा होणार का, या दृष्टिकोनातून तपास पुढे जाणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता भविष्यात काय मिळणार आहेत हाच प्रश्न उभा राहिलाय। बालाजी तांदळे यांनी आज प्रत्यक्ष मीडिया समोर येऊन आपली मांडलेली बाजू आणि धनंजय देशमुखांनी बालाजी तांदळेंवर केलेले आरोप, या सगळ्यांमध्ये नेमकं आता पुढे काय होणार आहे? नितीन बिक्कड याची चौकशी होणार का? वायबसे पती पत्नीला पुन्हा चौकशीसाठी सहआरोपी म्हणून त्यांना केलं जाणार का? आणि जी बाकीची नावं आहेत, मग शिवलिंग मोराळे असेल, संजय केदार असेल, आणखी सारण आंधळे असेल, या सगळ्यांना या ठिकाणी सहआरोपी केलं जाणार का, त्यांची चौकशी होणार का, हे आता तपास कामात पुढे बघावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो सुट्टा कामा नये तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे जे कोणी आरोपी असतील, जे जे कोणी या प्रकरणामध्ये ज्यांचे हात असतील, या सगळ्यांना खरं तर आता सहआरोपी केलं जाणार का, याचीच उत्तरं येणाऱ्या काळात शोधावी लागतील। अर्थात कृष्णा आंधळे जो इतके दिवस फरार आहे, त्या कृष्णा आंधळेला पोलीस कधी अटक करणार, त्याचे आणि त्याचे आणखी कुणाशी लागेबांधे आहेत, या सगळ्या गोष्टी कधी समोर येणार याची उत्तरं आता तपास यंत्रणांनी द्यायची। तर आणि तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा खटला स्ट्रॉंगपणे, मजबूतपणे कोर्टात उभा राहील। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात।